पहिल्या चरणात संत जनेबाई सांगते नावासहित यादी दिली। नाम विठोबाचे थोर या देवाचं नाव घेतल्यानंतर तरला कोण? तरला कोळी आणि कुंभार। मग देवाचं नाव इतकं थोर आहे, अहो थोर म्हणण्यापेक्षा अमृत तया पुढे फिके पडे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। देवाचं नाव इतकं थोर आहे, ज्याचं नाव त्यानं घेतलं तो तरला। तरला मग पहिला प्रश्न तुम्ही असं म्हणणार, महाराज देवाचं नाव घेतल्यानंतर वाल्याचा वाल्मिक झाला, गोरोबा काका तरले, मान्य आहे। मग यांनी तप केलं बर का, यांनी तप केलं, साधना केली, भक्ती केली म्हणून तरले। मग का देवाचं नाव घ्यायला मायबाप फक्त माणसंच तरतात का? देवाचं नाव माणसाने घेतलं तर तरतात का? नाही नाही, देवाचं नाव ज्याने ज्याने घेतलं मायबाप होतो तरला। तो पशु असू द्या या पक्षी असू द्या। रामायणातलं एक उदाहरण तुमच्या ध्यानात येईल, रामायणातलं एक उदाहरण चांगलं लक्ष द्या, जटायूचं। जटायू कळतं का तुम्हाला? जटायू म्हणजे कोण? गिधड, गिधड शिरपूर तालुका मधला गिधड नाही बरं, थोडे चालणार जशात तुम्ही। ते गिधाड नावाचं पक्षी मायबाप तरले, रामायण काळातलं उदाहरण, रामायणातलं ऐका। मायबाप गिधाडानं नामचिंतन केलं तर तरले। तुम्ही म्हणा तरले हो मायबाप, खरं सांगा गिधाड काय खातं? तुम्हाला का समजणार भाऊ मी काय सांगणार आता? गिधाड काय खातं? मांस, म्हणजे मेलेलं गुरांचं ढोरांचं मांस खातं गिधाड। असे की 1000 किलोमीटरवर एखादं जनावर मरू द्या चार पायाचं, ऐका बरं का, 1000 किलोमीटरवर एखादं जनावर मरू द्या चार पायाचं ढोर, मायबापू त्याची शुष्ण नलिका इतकी प्रखर आहे, तो 1000 किलोमीटरवर जातो उडत उडत खाण्यासाठी। कोण? गिधड। काय खावाले? मांस खावाले। कितला किलोमीटरवर? 1000 किलोमीटरवर। कोण? तुम्ही बोलतस का बनी? तसं बाजार पट्टा मा कोणती का गली मा वयना बरोबर लईयस कोण? ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत। इकडे लक्ष द्या। त्या गिधाड नावाच्या पक्षानं काय केलं मायबाप? देवाचं नामचिंतन केलं। पण कसं केलं? सीतामाईला ज्यावेळेस रावण घेऊन जात होता, सीतामाता अंकात करीत होती, धावा 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 माय बापा, कोणीतरी धावा धावा धावा। तो रावण सीतामाईला घेऊन जात होता। ऐका, सीतामाईची चूक झालेली होती, सीतामाईने लक्ष्मण रेखा ओंडाळली होती। तसं जीवनामध्ये तुम्ही घरातली मर्यादा ओंडाळू नका, महिला मंडळ जीवनात कधीच दुःख येणार नाही बर का। नाही अजून करण मान नाही येत तुम्ही, कीर्तन समजाल बी 1.25 किलो ना बेजा लागल, डोका मातला काही पिशिना नाही। विठाला 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 जटायूने जेब घेतली, पाहतोय कोणीतरी आपल्याला घेऊन जात आहेत। जटायूने विचारलं, पोरी तू कोण? मी दशरथाची सून, रामाची धर्मपत्नी सीता माझं असं नाव आहे, जनकाची मी मुलगी आहे, पण हा मला घेऊन जात आहे। काळजी करू नको बेटा, मी आहे। महाराज दोघांचं युद्ध सुरू झालं। कोणाचं? रावणाचं आणि जटायूचं। रावण व एक नाही का तुमले? हमना रावण काका नाही बरं। रावण रावण जो तोंडवर गोड बोलस आणि मागेतून लबाड्या ठोकस, तो ओरिजिनल रावणना जिज भाऊ। समज मा असा बराच रावणे राहत, वरतून राम दिखतस पण मग रावण राहतस। विठ्ठल 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 विठ्ठल। लक्ष द्या, दोघांचं युद्ध झालं। रावणाला कळलं की हा जटायू मला मारून टाकेल, कारण की जटायू हे सत्य आहे बर का। ऐका, जटायू मला मारून टाकेल म्हणून रावणाने सांगितलं, हे एकदाच वार करायचं, मरण सांगायचं, तिथं वार करायचा, जो जिंकला तो जिंकला। जटायू म्हणे चालेल। मग रावणाने विचारलं, तुझं मरण कशात आहे? म्हणे माझं मरण पंख्यात आहे, माझे पंख जर छाटले गेले तर मी मरू शकतो। तर या जटायूने रावणाला विचारलं, तुझं मरण कशात आहे? म्हणे माझं मरण अंगठ्यात आहे, पण रावणाचं मरण होतं बिंबीत। आई फक्त कोणले माहित होतं? बिभीषणलेच, समजलं का? म्हणून बिभीषण फुटना, रावण मरना। समजला ना तुमले? आया तुम्ही हसतात बी नाही, रडतात बी नाही। विठाला विठाला विठाला। जटायूवर वार केला पंख्यावर तलवारीनं, कोणी? रावणानं। पंख तुटले महाराज, आणि जटायूने वार केला रावणाच्या अंगठावर। रावण मेला नाही, पण जटायू खाली पडला। सर्व तीर्थ टाक, इगतपुरी जिल्ह्यामध्ये जाऊन बघा तुम्ही, त्या ठिकाणी जटायू खाली पडतो, पण काय म्हणतोय?
राम 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 राम. खाली पडल्यानंतर आता पंख छाटल्यानंतर रक्ताच्या थारोळ्या वाहू लागल्या. आता रक्त वाहू लागलं त्या ठिकाणी महाराज किडे मुंगे लागले. पण जटायू मात्र देवाचं चिंतन करायचा. राम राम. सर्व अंग खाऊन टाकलं किड्या मुंग्यांनी वारुळ्यांनी माय बापू. फक्त मान शिल्लक राहिली आणि डोकं शिल्लक राहिलं. पण मुखातून राम राम राम. ऐका, त्याच दिशेनं सीतामाईचा शोध करीत करीत प्रभू रामचंद्र निघाले होते. पंचवटीतून सीतामाईला नेलं होतं ना, मग तिथून निघाले. सीतामाईचा शोध करीत 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 निघाले असताना कानावर आवाज आला राम राम. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणतायत, लक्ष्मणा पाय बरं, तर कोणतरी माझं चिंतन करतंय बघ, कोणता ऋषी आहे का संत आहे का मुनी आहे. पाहिलं तर त्या ठिकाणी जटायू, फक्त हाडं राहिलेली होती. रक्त सर्व पिऊन टाकलेलं होतं, मांस खाऊन टाकलेलं होतं, फक्त मान आणि डोकं राहिलेलं होतं. प्रभू गेले, अरे रे 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 कोण तू. त्या जटायूने विचारलं, तुम्ही कोण. म्हणले, मी राजा दशरथाचा पुत्र राम. तुम्ही राम आहात, सीतेचे पती आहात. म्हणले, हो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. प्रभू, तो कपटी रावण 7 समुद्र पार करत सीताला घेऊन गेलेला आहे. माझ्या सीतामाईला वाचवा, जा. प्रभू म्हणले, काही टेन्शन घेऊ नको, मला पत्ता मिळाला, पण तो आता जरा पाणी घे ना. जटायू म्हणले, देवा नाही, मी पाणी नाही घेऊ शकत. म्हणले, का. देवा, पाणी जर पिलं आणि पिता पितांना जर मरण आलं, इतका दिवसाचं तुमचं केलेलं चिंतन वाया जाईल. कोण म्हणतंय. हा जटायू काय खाय माऊस काय म्हणणार ना, पाणी पिता पिता जर मरण होणं, इथला दिन जाय ना, चिंतन करेल वाया जाई. माऊस खाणारा जटायू सांग राय ना, आपला ओरिजिनल माळकरी 25-30 वर्ष जाय ना माळकरी, हातपाय थरथर करायला लागल्यात. सोनगिरले गया, डॉक्टरने तपासलं. डॉक्टरने सांगितलं, काय होतं. काय नाही नाना, असा हातपाय पोटऱ्या थरथर करतेस, डोळ्यासमोर अशा चिंग्या चिंग्या येतेस, बारीक बारीक चक्कर येस. डॉक्टर म्हणे, तुम्हाला कॅल्शियम कमी होई घ्या. मग माडकरी म्हणे, काय करणं पडे. नाही म्हणे, चालू कर द्या. याने माडा ततीच पैकी दिदीन काही पिशी घर लिहू ना. वारे वार करी. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोटे सांगला. हो देव कोटे आहे सांगला, देव शुद्ध नाही तुझी भावना, देव कुठे आहे सांगा. जर भाव शुद्ध नसेल तर देव दिसत नाही, आणि भाव जर शुद्ध असेल तर दगडात सुद्धा देव दिसतो. एवढं ध्यानात घ्या, इकडे लक्ष द्या माय बाप. मग जटायू म्हणले, मी घेत नाही देवा. प्रभू म्हणतायत, लक्ष्मणा, हा माझं नामचिंतन करतो, याचं उद्धार करणं माझं काम आहे. एक काम कर, तू त्याच्या कानात राम राम म्हण. म्हणले, चालेल. मग लक्ष्मण त्याच्या कानात राम राम म्हणतोय. जटायूचं मान प्रभूनं मांडीवर घेतलं आणि जटायूला पाणी पाजलं. आणि जटायूनं पाणी घेतल्यानंतर जटायू हसायला लागला. आता ऐका बरं का, चांगलं बारीक चिंतन करा. जर तुम्हाला हा दृष्टांत पटला आणि कळला तर तुमच्या जोरानं टाळ्या वाजवता येतील. मायबाप हो, जटायू हसायला लागला. प्रभू म्हणतायत, हे जटायू, अरे तू हसतोय, तू मरतोय. हो देवा, मी मरतोय, आज मी मरणार आहे, मान्य आहे. मग तू हसतो का. देवा म्हणले, मी जिंकलो. प्रभू म्हणतायत, जटायू तू जिंकला. अरे कसं जिंकला, तू मरतोय. नाही नाही देवा, मरण या आठडे मान्य आहे, पण मी जिंकलो. म्हणे कशावरून. म्हणले, ऐका ना देवा, मी तुमच्या नामानं जिंकलो. म्हणे मला काही कळलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणतायत. आणि जटायू प्रभूंना सांगतायत, देवा, पुत्र कामिष्टी यज्ञ करून तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्राप्त केलेलं होतं. कशासाठी. तुमच्या हातून पाणी पिण्यासाठी. पण ऐका ना, पुत्र कामिष्टी यज्ञ करून सुद्धा देवा तुमच्या वडिलांना तुमच्या हातचं पाणी मिळालं नाही. पण हा पठ्ठ्या मांस खातोय, पण तुमचं चिंतन करतोय, तुमची मांडी प्राप्त आहे, तुमच्या हातून पाणी पितोय, आणि मरताना तुमचं दर्शन होतंय. हे तुमच्या नामाची किंमत आहे. कळलं. म्हणून आता जीवनभर या देवाचं दर्शन घ्यायचं, नाव घ्यायचं, तरच तरणार. विठ्ठल 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 विठ्ठल. मग पुरावा दिला. तरला कोळी. कोळी म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी किंकर वंद्य केला, वाल्मिकी किंकर वंद्य केला, वाल्मिकी किंकर केला, वाल्मिकी किंकर. हत्याराची पातके अपार, वाल्मिकी
आणखी फक्त 5 वर्ष थांबा, 5 वर्षे. किती म्हणतोय मी? 5 नाही, आणखी 2 वर्षे. एक सांगू तुम्हाला, आपलं गाव जुन्या काळामध्ये प्रबोधनामध्ये ओळखलं जायचं. नाटिका करायची आपल्या गावाचे लोक, पूर्ण महाराष्ट्रात नाव होतं आपल्या गावाचं. तसं आणखी 2 वर्षात, आता सुरुवात झालेली पण 2 वर्षात सांगतो, कंचनपूर गाव हे कीर्तनकाराचं ओळखलं जाईल. कीर्तनकाराचं ओळखलं जाईल. का? या ठिकाणी लाखो विद्यार्थी कीर्तनकार होतील महाराज. हो, मी नाही, हा तुम्ही सर्वजण साथ देताय. ख्यातनाम महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार झाले ते तुम्हाला माहित नाही. वारकरी सेवा मंडळ जळगाव जिल्हा यांच्याकडून 2023चा जो पुरस्कार होता तो राज महाराजांना मिळाला. कमी वयातला मोठा कीर्तनकार. हो, फक्त तुम्ही साथ देतायत म्हणून एवढं करतोय बरं का. नानाश्री, डोंगरगावाले मांडळवाले मधुगिरी देतात आणि माझ्या गावाची मधुगिरी देतात. संध्याकाळची मधुगिरी आमच्या गावात. आमच्या गावाचा असा नेम आहे, जोपर्यंत मधुगिरी दिली जात नाही तोपर्यंत आमच्या घरातला एक व्यक्ती जेवण करत नाही. हे माझ्यासाठी नाही, हे ज्ञानोबराय तुकोबारायांची लेकरं आहेत. बघा तुम्ही, जेव्हापासून आपल्या गावात संस्था आली तेव्हापासून कोणाला काही का वाटू द्या ना, कोणाला काही वाटू द्या, पण जे सत्य येते आपल्या कमाईमध्ये सुद्धा भरभराटी, खोटं बोलायचं नाही. का? तुम्ही ज्ञानोबराय तुकोबारायांच्या लेकरांना घास देतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. वाल्मिकी किंकर केला. मायबाप वाल्मिकांना देवाचं नाव घेतच नव्हता. यायचा, धरायचा, मारायचा. पण ऐका ना, एक माणूस मारला की त्याचा नियम होता, राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचे. असे 7 रांजण भरली. कोणी कोणी हाय जो बिग्या हा नाही, नाना त्याचा आवाजच आहे आपला गावना, कडक आवाज आहे. मी तर म्हणत ना, नाना तुम्ही जर ग्यात जाऊ नका इथला मा, तुम्ही जर ग्यात तर आमना गाव मा पंगेत मा सुद्धा कोण आवाज निघाव नाही. बर का. नाही, त्या नाना त्या झोपा क्लिअर आहे ना, नाना बागुलने त्या जाग्यात का? हो, इकडे लक्ष द्या. घेत नाही हो, विठाला 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 इकडे लक्ष द्या. वाल्मिकानं 7 रांजणं भरली राई एवढा खड्याची. किती माणसं मारली असतील? विचार करायची गोष्ट आहे महाराज. किती माणसं मारली असतील? राई एवढा खडा. अहो, घरी जा तुम्ही, मुठभर राई घ्या आणि मोजाभर किती येतील. यानं तर 7 रांजणं भरली. एक आऊत फिरायचं एवढं रांजण. असे 7 रांजणं. महर्षी नारद मुनी भेटले, नारदाला धरलंय. ए शेंडीवाला बुवा, माल निकाल माल. त्यावेळेस यानं सांगितलं नारदाने, म्हणले बाबा माझ्याकडे काय माल आहे? फुटकाच विना त्याला 3 तारा. म्हणले खोटं बोलू नको, तुझ्याकडे आहे. म्हणे नाही. मन महर्षी नारद मुनी असे माईक सारखे उभे होते, असं धरा. आणि वाल्यानं मायबापू काय केलं, अशी फेरी करायला गेला. तेवढ्यात संत चरण रज लागता सज वासनेचे बीज जळून जाई. म्हणजे आपल्या भाषेमध्ये महर्षी नारदांच्या पायाखालचा फफुटा म्हणजे रजकण, धूळ कण वाल्याच्या अंगावर गेलं तर वाल्याचं मन परिवर्तन झालं, तो शांत झाला. नुसतं पायाखालचा रजकण फफुटा अंगावर गेला तर वाल्या शांत झाला. तसं मायबाप संतांचं जर दर्शन झालं तर तुमच्या जीवनात शांतीचे उमंग येतात. पण साधू तसा असायला पाहिजे बर का. पोटासाठी संत झाले कलियुग बहुत, ते सोडून दे तिकडे. आता मायबापू वाल्यानं सांगितलं, ओय बाबा मी तुला मारत नाही, पण इकडे. म्हणले काय? तू महाराज दिसतोय. म्हणे हा. हे बघ 7 रांजण आहेत. म्हणले हो. एवढे जे खडेत ना इतके माणसांना मी मारलं, काय झालं? नारदाने सांगितलं पाप झालं. म्हणजे पाप? म्हणले हो. मग कसं होईल हे पाप? म्हणे पाप, घोर पाप झालं, गणित बसत नाही म्हणून मी तुला भेटायला आलो. म्हणले असं का? मग होऊ द्या ना. म्हणले बाबा काय झालं? आणखी 2-3 माणसं मारे. म्हणे नाही रे, हे पाप तुझ्या माथी आहे, तुला भरावं लागेल. वाल्यानं सांगितलं मला भरावं लागेल? मी कशाला एकटा भरू? मी लोकांना मारतोय मान्य, लुटतोय मानतोय, पण मी माझ्या परिवारांना देतोय ना, माझी बायको, माझे पोरं. त्यावेळेस महर्षी नारद मुनी म्हणतायत, तुला वाटतायत ते तुझे, पण नाही नाही कुणा हो नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी.
नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे कोण कुणाचे सगे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी आपलं कोणीच नाहीये निस्ता आपला मायाना पसारा आहे उखल्ला बकल्ला कोमल्ला शपटला कुतल्ला बठ मनस बटा मायाना परसार आहे शेरीना दगडवरून उपटा उपटी किराणात बाकी जण शेरीना दगडवरून दोघे जणीसनी लढाई या दोन्ही जण नडाना पोलीस स्टेशन मध्ये दगड तटेच पडेल का बा आगाऊपणा करू नाही कुणाचे को आपलं कोणीच नाही बघा एक दृष्टांत देतो तुम्हाला बापाच्या जीवावर पोरगा शिक्षण घेतो बापाच्या जीवावर बंगला बांधतो आणि त्या बंगल्यावर नाव लिहितो आईचा आशीर्वाद मग बापले काय धनुर्वाद होता का त्यानं बी नाव लिख बिचारानं नाही कुणाचे को आपलं कोणीच नाही आपलं फक्त जीवन जगताना शेवटलं एकच स्थान आहे आमने संस्थाकडे अमरधाम काय म्हण मी आमने संस्थाकडे अमरधाम मी एका ठिकाणी मयतीला गेलो होतो महाराज त्या स्मशान भूमीवर लिहिलेलं होतं तुम्हाला जर प्रसन्न वाटलं आनंद वाटलं ना आणि कळालं तर टाळ्या वाजवायच्या जोर त्या अमरधामच्या भिंतीवर लिहिलं होतं मंजिल तो तेरी यही थी बस वक्त लगा दिया तूने आते आते मंजिल तो तेरी यही थी बस वक्त लगा दिया तूने आते आते अरे जिसके लिए जीता था तू आज तक उसने ही जला दिया तुझे जाते जाते क्या बात है कोण जाणतं महाराज आपलं कोणीच नाही बर का आपलं नुसता मायना प्रसार आहे एखादा म्हणतो पोऱ्या म्हणा नाही पोऱ्या तुमनानी तुमने उनी टेवटेलचे पोऱ्या पान कळलं का लग्ना पहिले आई 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 लगीन होय नका बाई बाई देखा तुम्ही लगीन ना पहिले मायबाप शिवाय जेवण करत नाही आणि लगीन होय नका घर मग नका तो विचारत त्यान बापल्या कधी गई ती त्यान बाप सांगा हाय कोणतून माय आय निर्बो ती कधी काही सांग ना नाही कुणाचे कोणी बरं मुलगी आपली का मुलगी आपली का नाही ती जवाईनी ठेवशी आपला पान 19-20 वर्ष पर्यंत रतन सारखे जतन केली चिडी सारखी उडून गेली नाही या जुना गाणं आहे आतेने येवात लगीन गाणं आतेने बैसले येतीसच नाही जुना काळ मग बाया गाणं म्हणत सासूच पातय धुते आये तुझी आठवण येते आते आते काय या गाण्याने आते मस्तपैकी लगीन मग टेप लाई देऊ पातय कोशी लिहू आणि मग नाचो आई झुमका वाली पोर जाऊ दे ती झुमकावाली पोर नदीवर दोनदा हाल चालली तुला काय पोट दुख राहिलं विठाला 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 चला इकडं त्याला समजवलं तो म्हणले हो बाबा कोणी नाही आता काय म्या उद्धार पावे ना काय कृपा करील नारायण म्हणले मग बैस इथं बसला आणि मस्तकावर हात ठेवला नारद मुनी सांगतायत म्हण राम वाल्या म्हणे कोठे राहस म्हणे हा जन्माला यायचा बाकी आहे म्हणले मग त्याची गाठ भेट नाही मी ओळखत नाही मला त्याचं नाव येत नाही अरे राम म्हणे येत नाही मग काय येतं तुला येस ना म्हणे माठ टाकसू तोट टाकसू फोट टाकसू बिगाबर इकी दिसू पण ते खिजलीसू मी तर म्हणस ना बिगाबर इकी सण लोकसले देखापेक्षा अर्धाच बिगा इक गावना मंदिर कलरला दे पिढ्यान पिढ्या नाव निघी इकडे लक्ष द्या म्हणले मला येत नाही म्हणजे तुला येत नाही मग उलटा शब्द दिला मरा आता मरा आहे का मरा मरा देवशे का उखल्या देवशे चिंद्या देवशे बिल्या देवशे डोंगऱ्या देवशे पण मरा देव हो चिंद्या देवशे मरी माय बी आमनाकडे बी ना आमनाकडे सटवी माये उखल्या देवशे आमनाकडे आको मारा चिंद्या देऊन बहीण घरची तुमले माहित नाही का मोठा भाऊ जवखेड्या रस्त्यावर चिंद्या देऊन बहीण घरचे ना महादेवन मंदिर ना बाजू मा त्याचे सर्व चिंद्या चिंद्या बांधलेल्या मी त्या माणसाला विचारलं चिंद्या देव येत विठाल 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 काय बापू साहेब मला बोलता बाकी होई जाई मी गावेगाव लुटच आज माझी गाव मा लुट राहील तो आनंद होऊ द्या देऊ शकतात बापूश्री हो येऊ शकतात
विठाला 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 चप्पल काढून पुंडलिक वरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत जगद्गुरु आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री गुरु मोठे बाबा की जय, बोलो रे भाई सब की जय। बापू साहेबांना हा आनंद झाला, लोक मुलगा झाला तर पेढा वाटतात बर का, पण त्यांच्या घरी लक्ष्मी आलेली हो, मुलगाला मुलगी झाली बर का, त्यांना नात झाली, म्हणजे ते म्हणले आमच्या घरी रुक्माई आली म्हणून रुक्माईसाठी मी हे एवढे पैसे दिले म्हणे महाराज, आणि उद्या सर्वांना जिलेबी वाटायची, टाळ्या वाजवा हो, हा मुलगीचा आनंद आहे। ऐका, मुलगी झाली तर जरी आनंद उत्सव साजरा करा का नाही, बी पोर सासर वाढतो उनी तरी शेवट दर्जा गाजाळाशिवाय राहत नाही, आणि आपला पोऱ्या 10वी मान नापास होई घ्या तरी त्याला काहीच वाटत नाही, त्याला माहिती आहे दल्ला कितला बुकी रे पण 7-12 उतारा मनाचे विठाला 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 अरे म्हणले मरा म्हण, त्याला मरा शब्द दिला, आता वाल्या मरा मरा म्हणू लागला, बघा तुम्ही मरा 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 मरा, मग केव्हा मरा मरा म्हणता म्हणता राम आलं, कळलंच नाही, केले रामायण राधी केले रामायण रामाजे केले रामायण रामाजे केले रामायण हो कोणीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाजी केले रामायण रामाले। ऐका आता, वाल्यानं काय केलं होतं, लोकांना मारलं होतं, राई एवढा खळा 7 रांजणं भरली होती, पण काय केलं, रामनाम चिंतन केलं तर केले रामायण रामाधी, रामायण लिहिलं यात नवल नाही, बोलीला वाल्मिक तैसेची करीन हे नवल आहे। राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता राम म्हणता रामाची होई। एक सांगू तुम्हाला, तुम्ही असं साधारणतः फिरा, साधारण कपाळाला गंध नाही काही नाही, लोक तुमच्याकडे देखतील पण रामराम ठोकत नाही। ऐका, ओळखीचा माणूस राहते गोष्ट वेगळी, पण धोतरवर ज्यावेळेस आम्ही निघतो महाराज आमची लायकी सुद्धा राहत नाही, तरी लोक जय हरी महाराज या आमच्या घरी तुमचे पाय लागू द्या, कशामुळे राम म्हणता रामजी होईची, देवाचं चिंतन केलं तर आपण देव होतो। आता ऐका बरं का माय बापू, वाल्मिकानं लोकांना मारली, 7 रांजणं भरली होती, तो वाल्याचा वाल्मिक झाला, वास्तविक लोकांना मारणारा एवढा पाप केलेलं तो ऋषी झाला, आपण तेवढं पाप केलंय का? मग आपण जर देवाचं नाव घेणार तर देव माणूस म्हणून मरणार नाही, कळलं तुम्हाला? ऐका, आपण जीवनात काहीच पाप केलं नाही, वाल्यासारखं कोणी माणसं मारलीत का? माणसं मारलेत का? काय पाप करेल मी सांगस तुमले, टँकर 2 टँकर दारू पिग्यात होते, 1000-1500 कोंबड्या खाई घ्यात होते, भाऊ भाऊसने लढाया लाई देत होते, कोणा घर आग लाई दिली होई, बाण खुरपी 2 चाचे वाळावत होती, पण माणसं मारलेत का? ऐका, माणसं मारणारा जर महाराज देव माणूस होऊ शकतो देवाचं नाव घेतल्यानंतर, तुम्ही आपण माणसं आहेत, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, गोपीचंदन टिळा लावला आणि देवाचं चिंतन जर जिंदगी भर केलं तर आपण माणसं म्हणून राहणार नाही, देव माणूस म्हणून होणार।
म्हणून आता हे मंदिर जे बांधलंय हे देवासाठीच आहे की तुम्ही या दर्शन घ्या मग जा. बरोबर आहे का नाही? दर्शन घ्या. दरवाजा बंद असेल लांबून दर्शन घ्या. नाहीतर असं राही मग 1.25 महिना आणि 15 दिवस गर्दी अशी राही येरायला ठोकावतील आणि 100 महिना लोक दिखावत नाही तडे. असं नाही पाहिजे. रोज दर्शन घ्यायचं. नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. कारण की आता महाराज लोक देवाचं धर्माचं देव करताना फक्त स्वतःचं मन पाहतायत. माले लोकेशनी चांगलं म्हणायला पाहिजे. या माय मावल्या सध्या आता फुटेल पाटील महादेव सुद्धा कोल्हाराव दिरानात ना आपला गाव नाही बरं दूरनं गाव नसे. बऱ्याच माय मावल्या शहरात सकाळी मा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा महादेव चोईचा येत होतीस. कधी सासूनी पाठ घसडली होती का? हो ही भक्ती लोकांना दाखवू नका. मंदिरात जा पण मनातला वैर जात नसेल तर भक्ती करूच नका. विठ्ठल ऐका दुसरे तरले गोरोबा काका. गोरोबा काकांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. गोरोबा काकांना एक मुलं होतं. पाण्यात टाकलं. ती बाई पाण्याला गेली. गेल्यानंतर गोरोबा काकांना हातात चिपड्या घेतल्या. चिखलामध्ये पाणी टाकलं आणि भजनात दंग झाले. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. सर्वांनी वरती हात करा. ज्यांना हात देवनी चांगला ठेलचे आणि जो वरते हात करीसन टाळी वाजवणे भजन म्हणावणे त्याला बाजूवाला चप्पतचे. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. कोणे कोणे बाजला पांडुरंग विठ्ठल कोणे कोणे बाजला पांडुरंग विठ्ठल. बाजला पांडुरंग विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. पंढरपूर महावेला हरी ओम विठ्ठल गाडी गाडी गाडीला वरती हात विठ्ठल महावेला पांडुरंग विठ्ठल महावेला पांडुरंग विठ्ठल. कंचनपूर महावेला पांडुरंग विठ्ठल कंचनपूर महावेला पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. ज्ञानोबाचा विठ्ठल तुकोबाचा विठ्ठल ज्ञानोबाचा विठ्ठल तुकोबाचा विठ्ठल. करा हात खाली कधीच ना विठ्ठल विठ्ठल चाल द्या बाबा. इकडे लक्ष द्या. गोरवा काका भजनात दंग झाले आणि काय झालं? नवलाची गोष्ट ऐक सके बाई कुंभाराने बाळ तोडवेले पायी. पायाखाली ते मुलाला झोपेतून उठलं. पायाखाली गेलं. चेंदरला गेलं. मेलं. यांना भान नाही. थोड्या वेळानं ती बाई आली. पाहते तर झोक्यात बाण नाही. रक्तबंबार झालेला चिखल. आग लागो तुमच्या विठ्ठल भक्तीला. एवढी भक्ती करतात. पोरग पायाखाली आलं. लक्ष नाही. गोरोबा काका म्हणले सर्वांना बोल मला बोल पण माझ्या देवाला बोलू नको भक्तीला बोलू नको. अहो बघा रक्तबंबार चिखल झाला. तुमच्या त्या काळ्या विठ्यानं वंशाचा दिवा विझवला. आग लागो त्याच्या पंढरीला. आग लागो त्याच्या भजनाला. काय वेळ लावलं तुम्हाला? गोरोबा काका म्हणले मला बोल पण माझ्या देवाला बोलू नको. बाई ऐकायची नाही. गोरोबा काकांना रागाला घेतलं. तापटनं मारणार. ते म्हणले खबरदार माझ्या अंगाला हात लावायचा तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे. मागचा हात माग केला. त्या दिवसापासून गोरोबा काका तिच्याशी बोलत नाही. मग तिने विचार केला आता हे बोलत नाही म्हणून माहेराला गेली. माहेराला गेल्यानंतर बापाला सांगितलं. बापानं सांगितलं पोरी टेन्शन घेऊ नको. तुझी लहान बहीण आहे ना मैना हिचं लग्न मी तुझ्या पतीशी लावतो. नांदा सौख्य भरे. जुना काळमा 10 वर्षना पहिले बिगर बायोटाटा छापानं पुरी भेट जायत. हाते बायोटाटा छापी छापी जेरॉक्स मशीन बंद पडी गयात पण बाकीच लिहायत लागरानी नाही. हो बोलण्याचं राग नाही मला. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती होऊन गेली. मुलीच नाही राहिली आता. खरं सांगू का ना
मुलगी ही काळजाचा तुकडा आहे, पण प्रत्येक बापाची अशी इच्छा आहे की मनी पोर पुन्हा मा नाशिक मास पाहिजे. ती 10वी माका नापास होईल ना. आणि महाराज फसले लोक. आमने पोर वावर माझ्या वावनी आणि वावर विचाराशिवाय राहतात नाही. पोऱ्या कुठे पुणाले वावर शे का नाही, मग पोर द्यावात नाही. मग वावर बी शे, मग आपण जर विचारू तुमने पोर वावर माझ्या का तिला वावर ना काम येत नाही, मग वावर काय फुगड्या ठेवा गुंता मांगरा ना का तू. बरोबर आहे का नाही. तुझी मुलगी शेतात जात नाही आणि मग वावर का मांगरा ना. महाराज बरेच जण फसले. पोरगा पुण्यामा पाहिजे नाशिक मा पाहिजे. झालं लग्न, ती बहीण 10वी मा मराठी मा नापास आणि जी पोर मराठी मा नापास ती जास्त पॅशन. महाराज आपला गावना नाही दूरनं सांगरा ना मी जळगाव जिल्हा ना बरं का. आता ती पोर सासू आता ती जर घरी आली पुण्यामधून तिला दड मराठी येत नाही, मग एखादी दल्ली विचारस का बहीण कधी उनी मग आपापल्या आयराणी बोलो ना. पण पुण्याने पॅशन मारायला जास मराठी मा नापास होईल रसाको. आजी मी कालदीनच आली. हा कालदीनच आली. बघा तुम्ही नवीन नवीन पोरगी येऊ द्या तुम्ही, ती मराठी अशी मारते ना महाराज. फक्त सासू आणाडी पाहिजे. 3 पॅशन महाराज. आत्या च्या कितला ठेवून देऊ आते. हा कितला ठेवून देऊ आते. फरक आहे महाराज. इकडे लक्ष द्या. मुलगी ही काळजाचा तुकडा आहे, तिला चांगलं बघा. मग का आमच्या शेतकऱ्यांना मरण घ्यावं. आमच्या शेतकऱ्याच्या पोराने काय करावं. तो गावात हे पाप केलं त्यानं. आई बापांना सांभाळतोय हे पाप केलेलं आहे. शेती करतोय हे पाप केलेलं आहे. शेतकऱ्याला मुली देत नाही महाराज. म्हणून बरेच लोक फसले. कोणाला राग ना काही द्या म्हणून आमना शेतकरी बी आता हुशार होई घ्या. पोऱ्यानं लगीन कर नाही. 2 वर्ष 3 वर्ष ना पहिले कुठे बी वाटला देतच त्या. पुण्याले नाशिकले आता गा सोडाली जाय पण तथाच राहील. मग पोऱ्या बी इथला हुशार राहा. 100 महिना वयनात का लगेच कोणी बी स्लिप देखाड असतो गामा. 6 लाख न पॅकेज कुचू बट रे. मला 19 वर्ष होई घ्या संप्रदाय बा. मला अजून 20,000 रुपये भेटणार नाही. पत्तो सांग 6 लाख न पॅकेज. मग एखादा दलाल मजमा पडतो आणि तो लग्न लावून देतो. मग ती पौर्णिमा इतली भारी बरस ना मना जेव्हा पुन्हा माशे बठ्ठा पगार चिडी पांतीयस. हा आणि 6-7 महिना वयनात 1 वर्ष वय ना का कोणी चिडी घर. मग चिडी कापूस ये चाल जास निंदाल जास. मग ती पौर्णिमा आयली आणि पौर्णा बापले विचारो तुमना जेव्हा पुण्याला होता गाव मध्ये ना त्यातल्या काही पाणी पचत नाही. तुले फसाडा राहतेस नाही पाणी पचत नाही. बरं का विनोदाचा भाग वजा करून द्या. जुन्या काळामध्ये लग्न सुद्धा चांगलं लागायचे. जुन्या काळामध्ये काय व्हायचं महाराज लग्न लागायचं पण नवऱ्या रडायच्या. आता नवऱ्याने रडतीस आता नवरदेव रडतस. बरं का मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. आमच्या मित्राचंच पुतणीचं लग्न होतं. आम्ही महाराज समोर बसलेलो होतो. तो माझा मित्र पुतणीचं लग्नात इतका आनंद होता आणि कन्यादानला बसला त्याला रडू यायचं. आता तो काका असल्यावर रडू यायचं. आणि ती मुलगी त्याला विचारायची ती नवरी काका का रडतायत. अगं म्हणजे तू सासरवाशी झाली. म्हणले हो मला रडू येतंय. आमच्या कुळातली पोरगी आता दुसऱ्या कुळात जाते. अगं तू सासरवाशी लेक झाली मला रडू येतंय. ती म्हणले काका रडू नका ना. तो म्हणे अगं तू नवरी असून तुला रडू येत नाही. मी काका असून मला रडू येतंय तुला काही वाटत नाही. म्हणे काका भरपूर वाटतं. मग तुझ्या डोळ्यात अश्रू नाही. म्हणले येतील पण मी अश्रू काढणार नाही. म्हणे का ती नवरी सांगे मी जर रडू ना काका म्हणा मेकअप खराब होई जाई म्हणे. ज्या मेकअप ना कोणता नवऱ्या रडतीत नाही. जुन्या काळामध्ये जर लग्न लागणं तर नवऱ्या सांगेत काकाले मावसाले मामाले फोटो काढल्या. त्याने एक बी नवरी सांगत नाही फोटो काढल्या. ती उलट फोटोग्राफरले सांगत तू खेच मेरी फोटो तू खेच मेरी फोटो. जुनं गेलं महाराज. जुनामध्ये काय थाट असायचा का लग्नाचा. आता मी तर म्हणतो ना बाबा आता लग्नामध्ये 10 बेवडे घेऊन जाण्यापेक्षा 5च माळकरी जावा लग्न चांगला लागते. आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो. ते वराड होतं बरं का. पाईनपोटरी में दमनी हम किसी से कम नहीं. शेवंती निघाली नवरदेव घोड्यावर बसला. त्याचा मित्र प्युअर देशी पिसन उन्हा हातमा 10ची नोट 1 सिगरेट आणि तो वयाने टाकायला असा डोलत डालत. तो फोटोग्राफर म्हणे ती सिगरेट बाजूला कर फोटो चांगला येत नाही. याला पेन मा सुधारण नाही बाजूले कर का काय करते आणि गोडा लाई दिदी जसं बी घोडं फराड वराड पये गोळान मागे. वराड पये तर पये पण बँडवाला सुद्धा टिमक्या लिहिली पयत. गोळा सापडना जाडी मा आणि नवरदेव सापडना लोन मा. येडा बाबडीस मा पडेल. फाटेल कपडा सोर लगीन लावणं पण ना विठाल विठाल विठाल. आता लग्न लागलं गोरोबा काका निघायला लागले आणि गोरोबा काकांचे सासरे सांगतायत ओ जेवाय बापू जसं मोठीला वागत आहे तसं लहानीला वागवा नाहीतर तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची शपथ.
म्हणजे मोठी नाशिक शपथ दिलेली तसंच वागायचंय. महाराज घरी आले, दोघं बाया आजूबाजूला झोपल्या गेल्या. गोरोबा काकांचे हात त्यांच्या अंगावर गेले. गोरोबा काकांना राग आला, या हातानं माझ्या देवाची शपथ तोडली, मी हे हात राहू देणार नाही. दोघं हात तोडले, मात्र भजन सोडलं नाही. काही कालांतरानंतर नामदेवरायांच्या कीर्तनात जाऊन बसले. नामदेवराय म्हणतायत, हातानं टाळी मुखानं नामचिंतन करा. गोरोबा काकांच्या डोळ्यात अश्रू आले. सांगा मी काय करू, भजन करू का पोट भरू, सांगा मी काय करू, मी काय करू. पण गोरोबा काकाने दोंडे हात विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. का? माणसाला जी सवय राहिली ती मरेपर्यंत सुटत नाही. काय म्हणतोय मी? माणूसले जर लबाड्या मारान सवय राहिली तो कितला का माडकरी वय ना लबाड्यात मारस. आणि माणसाला जर सज्जन बोलायची सवय राहिली तो नको का माडकरी असे ना, मायबाप सज्जनच बोले. म्हणजे अंतरीचे भावे प्रमाणित बरं का. जसं अंतरातलं असतं, तू मायबाप हो गोरोबा काका भजन करायचे म्हणून दोंडे हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. म्हणजे अंतर्मन सवय पाळून घ्यायची परमार्थाची. जर एकदा ती सवय पडली ती कितली बी दाबाना प्रयत्न करा ती दाबावत नाही. नाही समजलं का? एक दृष्टांत देतो. 2 बोबड्या पुरी होत्या. बोबड्या तीच न लगीन वय नाही. तिना बाप चिंतामा. त्याला एक भेटला, म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न मी लावून देतो. दलाल. पण ऐका, त्या मुलींना बोलू द्यायचं नाही अजिबात. लग्न होईपर्यंत एक शब्द बोलू द्यायचा नाही. म्हणे का हो? बोलूच देवांनी, काही हरकत नाही. आणि त्यांनी जो पोऱ्या देखील होता तो बी बोबड्या होता. यांनी सांगितलं होतं तू बी बोला नाही, एक तर पोरी भेट राहण्यात नाही. म्हणे चाली. महाराज मुलगाही बोबड्या मुलीही बोबड्या. आता दोघांना महाराज सवय जे ना कितला दाबतीन बोलानं बंद करतील का त्या. ती पोरगी आली, त्यानं पाहिली, तो बोलायला जाय लगेच तो कुचबडाय. जेवणाला बसले, कडी केलेली होती. आता घ्या कितला दाबाई भरून. त्याने कडी घेतली, तोंडाला लावली आणि लगेच बोली, पण ओ तू बाई कडी गलम केलंय. ती पोर म्हणे मग फुती फुती पेना दाखली. म्हणे ओ बोलणं तो थत्याना करतावा तू. म्हणजे कितीही दाबण्याचा प्रयत्न केला दाबलं जातं का? विठाला विठाला तसं गोरोबा काकांचे दुंडे हात होते. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. देवाला काळजी वाटली. हात फुटले वरच्यावरी. समाधी उतरत नाही. मेलेलं मुलगा जिवंत केलं, गोरोबा काकांच्या मांडीवर बसवलं, समाधी उतरली गेली. दृष्टांत समाप्त झाला. सिद्धांताकडे या. मला सांगा, गोरोबा काकांचे तुटलेले हात पुन्हा आले कशामुळे? का रतन कत्रीना आकडा लावा होता? नाम विठोबाचे. गोरोबा काकांचे मेलेलं मुलगा जिवंत झालं कशामुळे? नाम विठोबाचे. जर तुम्ही देवाचं चिंतन अखंड केलं, आता देव मंदिरात बसतील, अखंड देवाचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, तर तुमचा फायदा होईल दुसऱ्याचा. ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी, ओ ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी, ओ ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी, जय हो ऐशी नामाची आवडी, हरी बोल आवडी, ऐशी नामाची आवडी ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी, ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी आवडी, जय हो आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी. तुटे संसाराची बेडी, 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 तुटे संसाराची बेडी. ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी, ऐशी नामाची आवडी आवडी, ऐशी नामाची आवडी.
या मंडळींसाठी। एक दिवसा कीर्तनाला एवढे मंडळी आले बाबा, गायक वादक सर्वच, नाहीतर असे मंडळी भेटत नाही। भेटतच मग आमले बाकी ठिकाणी सापटिंगा जाईल, डिओ उडेल, हेडफोन फाटेल, मांडोया उतरेल, बेरिंगा सटकेल। आम्ही काय म्हणावं, त्यांना उमजत नाही, ते काय म्हणतात आम्हाला सुधरत नाही। असंच एका गावात कीर्तनाला गेलो, कोणाचा कसाही नाही होणार, नाव नाही सांगाल। तिथं असं कीर्तनात रंग आला आणि अचानक कीर्तनात प्रमाण आलं, कृपाळू सज्जन। मग तिथं काय असे गायन म्हणणारे होते का, राज महाराजांसारखे, राकेश महाराजांसारखे, दिगंबर महाराजांसारखे, बापूंसारखे? नाही नाही महाराज, अचानक तिथं प्रमाण आलं, कृपाळू सज्जन। मी म्हणू कृपाळू सज्जन आणि त्या मागेतून म्हणत उपाडू कीर्तन। का हो म्हणतात नेमन बोला ना, बाग आल्यावर म्हणे आडे काय कापूस याचा नाही का? इथं पाहिजे एका जातीचे। चला इकडे लक्ष द्या माय बापू, जर तुम्ही देवाचं चिंतन केलं तर तुमचा फायदा होईल। काय? तुटे संसाराची वेळी केव्हा? आईसी नामाची आवडी। आईसी म्हणजे आतापर्यंत साधू संत ऋषी मुनी योगी जपी तपी संन्याशांनी केली तैसी नामाची आवडी, तर तुटे संसाराची बेडी। आता संसाराची बेडी तुटेन का दादा? बेडी बेडी संसाराची बेडी, बरं जाऊ द्या। संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? हलक्या भाषेत 2 मिनिटं इकडे लक्ष द्या। संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा। नक्की ना? चला मग पंढरपूर आटे जा मंच्या तेरून सांग राहीन तू, चला देवलेवाले येतो रे भो, गुडघा चाल देतात नाही, अहो आटे झोपू देत नाही, आटे वाडावर येणं पडत। बर का एक सांगू का, संसार सुटत नाही, परमार्थ घडत नाही, संत ओळखत नाही, म्हणून तुम्हाला सुख आणि देव भेटत नाही। कळलं का? म्हणून तुम्हाला सुख आणि देव भेटत नाही। संसार कसा आहे? संसार दुःख मोड चौकडे हिंगड। सर्वांना नेते आपल्याकडे वेळ नाही, फक्त 5-10 मिनिटं इकडे लक्ष द्या। उशिरानं कीर्तन सुरू, फक्त 10 मिनिटं इकडे लक्ष द्या माय बापू। मग ये दुःखरूपी नावाची बेडी, किती दुःख आहे या संसारामध्ये, इतकं दुःख आहे काय सांगू, किती सांगू, सांगता सांगता मेलो तरी दुःख सांगता येणार नाही, बोलता येणार नाही, इतकं आहे दुःख बांधवडी आहे हा संसार। मी तुम्हाला तो जुना दृष्टांत देत नाही, वरून वागोबान खालून नागोबा। हाई ऐकी ऐकी आमना पोरे काय म्हणतात, जाऊ द्या हो कीर्तन मग काय राहतात, बांधतच पेटा, मारतच चाटा, नारायणा गोटा, लाल लाल नोटा, आत आहे बेटा खाले बटी बटी बटाचे नाव ठेवता येई, पण माईक मग इथलंच बोल दे खा, आलेल्या मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका, तरी 500 रुपये इनाम। माईकवर बोलणं केलं नाही महाराज, लोकांचं काय लागायचं रे कीर्तनले, विठ्ठल विठ्ठल मनदेव आता ये। हो इकडे लक्ष द्या। मग संसारातला दृष्टांत देतो तुम्हाला। संसारामध्ये 4 पोरवालाही रडतोय, 2 पोरवालाही रडतोय, 1 पोरगावालाही रडतोय, आणि ज्यालेनी तो बी रडाय ना, नाही समज नका। लगीन वयलवाला बी रडाय ना आणि कुवारा बी रडाय ना। लगीन वयलवाला रडाय ना नाही तरी आयत लावतो, आणि कुवारा रडाय ना कधी आयत लागी। मग 4 पोराच्या बापाला विचारा, वावा 4 पोरं 4 सुना नातू पंतू वावा, तो 4 पोराचा बाप सांगत पुढे वय। मग 2 पोराला सुखी असेल वावा, 2 पोरं 2 सुना नातू पंतू, तो सांग जाऊ द्या ना महाराज, काय घे 2 पोरं 2 सुना नातू पंतू मस्त नाही ना महाराज, मोठी उमाल देखतास की चान बघून जाकंटी दे। बरं मोठी चान बघून जाकंटी वस ना, दाखली चांगली होईल ना, नाही ना मोठी तर चान बघून जाकस, दाखली तर गली मा कपडा फेकस। मग चला 2 पोरवाला दुखी आहेत, मग 1 पोरगाला सुखी असेल त्याला विचारा, वा एकटा पोरगा एकटी सुनबाई नातू पंतू वा वा, तो बी म्हणत महाराज पोटना उभ्या पोट माच दाबिली, आपलाच दात आपलाच वट, कुठे बोंबलाल जाऊ। मग मुलंवाला संसारामध्ये दुखी आहेत, मग ज्यालानी तो सुखी असेल त्याला विचारा, मग वा 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 अंगेन मांगे दोन्ही हात संगे खाई लिओ लुई लिओ, कुठे येणं नाही कुठे जाणं नाही, आपलं आपलं घर बरं आपलं आपलं दार बरं, उटिंग बसिंग स्लीपिंग। तो बी म्हणत महाराज लंगडं तांगडं तिरप तारप पेंगडं पांगडं चकाने चुकाने देता, म्हण नाव चालतं हो काका गुच्चूबट, तू तरी बरं आहे, तुला टाइमवर चहा भेट राहिनी। बाकीतले विचारते पोरेवालाच चहा आणि जेवण नाही, विठाला विठाला विठाला। मासा संसार दुःखाचा आहे, मग या संसारात जर सुख पाहिजे असेल तर आईसी नामाची आवड। काय अट्टाहास होता आपल्या गावकऱ्यांना, काय अट्टाहास होता या दानशूर लोकांनी, 1-1 रुपया का होईना दिला माय बापू, 5-5 हजार 50-50 हजार 1-1 लाख 11-11 हजार 21 हजार 5 हजार 7 हजार 2000 1100 रुपये 500 रुपये का दिले? का दिलं? कारण की संसारात सुख नाही, पण आता सुख आल्याशिवाय राहणार नाही। का? बाप परमात्मा देवीवर भगवान परमात्मा बसतायत, फक्त त्याची सेवा करा, फक्त त्याची सेवा करा, दुसरं काही करू नका। मग इकडे लक्ष द्या, पण आपण सेवा करत नाही अशी गोष्ट नाही। जाताना जय विठ्ठल म्हणा, कापूस दे भाव देऊ दे, आणि दुसऱ्याच नाही कितल्या मुंड्या मोडेल ते बी सांग ना त्याला,
बरोबर आहे का नाही? असं नाही, परमार्थ भक्ती आणि प्रसन्न अंतकरणानं करायचं माय बापू, तर तुमचा संसार सुखाचा आहे. मग आपण भक्ती करत नाही का? करतात. महाराज आम्ही एका ठिकाणी सप्त्याला गेलेलो होतो. पहाटे 4 वाजता एक माणूस पहाटे 4 वाजता आम्हाला पहिले उठे आणि हरिपाठ म्हणे. अंग धोता अर्धी गली जागे कट्टा घेतो, पण हरिपाठच तसा म्हणतो. हरिपाठ म्हणे अंग धोता देवाची द्वारी हो क्षण बरी तेरे मुक्ती चारी साधी आल्या हरिमुखे म्हणा पिंट्या कोण माइन म्हणा चाठी दे म्हणा. हो आटलं नाव नाही बरं तो म्हणे. मग त्यानं माय सांगे भाऊ तून बापल्या सांग म्हणा, एक तर अंग दोय म्हणा ते 4 डोसल म्हणा. असा किती दिवस हरिपाठ म्हटला तर तुम्हाला देव भेटेन? नाही भेटणार. म्हणून आईसी नामाची आवडी म्हणजे देवाचं नामचिंतन आवडीनं घ्या, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून आता प्रसन्न अंतकरणानं मायबापू हातानं टाळी मुखानं नामचिंतन करा. मायबापू डोक्यातले विचार बाहेर टाका. फक्त तू देव मी भक्त ऐसे करी. प्रसन्न अंतकरणानं जर तुम्ही एक टाळी वाजवली माझा भगवान परमात्मा तुमच्यासाठी धावून येईल. पाहिलंय तुम्ही किती मस्त मूर्ती आहेत, किती देव चांगला आहे मायबापू. बघा तुम्ही गावागावात जा, मंदिरं मोठे आहेत. ऐकून घ्या, आपलं मंदिर सर्वात मोठं आहे, पण ऐका ना गावागावाच्या नावानं बाकीच्या गावांले मंदिरं मोठे आहेत पण मूर्त्या लहान आहेत. पण आपल्या गावामध्ये मायबापू मंदिरही मोठे आहे आणि देव पण मोठा आहे. फक्त पाण्याचे दृष्टिकोन चांगला पाहिजे, नाहीतर बाकीच ना दृष्टिकोन जर वाईट होईल तर ते देव दिखावणी दाखलीचे दाखली दाखली दृष्टी चांगली नाही. दृष्टी चांगली राहील तर सृष्टी चांगली राहील. म्हणून या ठिकाणी तुम्ही दृष्टी चांगली ठेवा तर मायबापा आनंदानं भक्तीनं प्रसन्न अंतकरण हातानं टाळी वाजवा. जर तुम्ही टाळी वाजवली नाही माझा बापाचं काही जात नाही. तुम्ही टाळी वाजवली नाही माझ्या बापाचं काही जात नाही, पण तो देव पाहतोय. तो देव म्हणतोय यानं माझ्या कीर्तनात टाळी वाजवली नाही ना मग पुढचा जन्म या टोलनाकावर देणा पडी पेशल. मग तसं नको व्हायला पाहिजे. म्हणून प्रसन्न अंतकरणाने एकदा टाळी वाजवा. विठोबा रखोमा विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा पंढरी गवळदारी हरिनाथ भगवान की जय, उमापति महादेव की जय, हनुमान महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शक्ती मुक्ताबाई की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई संस्थेच्या परंपरेनुसार मी 2 नियम सांगत असतो, सांगत राहील, सांगत राहणार. पहिला नियम तरुणांसाठी प्रत्येक कीर्तनात सांगतो म्हणून माझा तो नियमच आहे, म्हणून तोही नियम इथं सांगतो. तरुण पोरं हो, व्यसन फॅशन कधी करू नका. व्यसन करायचं असेल तर परमार्थाचं करा, फॅशन करायचं असेल तर भक्तीचं करा. तरुण पोरं हो, तुम्ही तुमच्या मायबापांच्या इस्टेटी कधी वाढू नका. तरुण पोरं हो, तुम्ही तुमच्या मायबापांची इस्टेटी कधी वाढू नका. पण काबाड कष्ट करून तुमच्या मायबापांनी जी इस्टेट तुमच्या हातात दिलेली तिला मरेपर्यंत कमी होऊ देऊ नका. एवढं जरी घेतलं तरी आमचं हे कीर्तन केलेलं सार्थक आहे. उद्या मायबाप हो आपला भव्य आणि दिव्य असा सोहळा आहे, म्हणजे यज्ञ सोहळा आहे.
उद्याचा फार महत्त्वाचा दिवस आहे. 3 दिवस तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. कितीही जवळचा समारंभ असू द्या, कितीही जवळचं हे असू द्या, काही असू द्या, तरी कुठं जाऊ नका. का? हा भूतोन भविष्य सोडाय. मंदिरं बांधले जातात, बांधले जात नाही अशी गोष्ट नाही, पण पिढ्या आणि पिढ्या मायबाप आपल्या गावात ते मंदिर नव्हतं. म्हणून आज आपल्या गावाचा भाग्य उदयाला आलेले. सर्वांचं मायबाप अनमोल सहकार्य. मी तर म्हणतो ना, भगवान परमात्मा एकालाही नाराज नको करता यायला पाहिजे. बघा तुम्ही, यावर्षी मंदिर पूर्ण झालं ना, आतापासून बघा तुम्ही तुमच्या कमाईमध्ये काय फरक होईल. आपल्याला देव कळू देत नाही, तो देतो पण कळू देत नाही. या मार्गाने हे दिलं असं, पण कोणाची निगेटिव्ह बुद्धी असते, कोणाची कशी बुद्धी असते. एखाद्या वेळेस कीर्तनामध्ये प्रबोधन करता करताना एखादा शब्द जर सुटला तर बाकीना म्हणतील काल दिसणार नाही हो, बरोबर कीर्तन येतो गोदा मारे. एक सांगू का, गोदा मारे नाही, गोदा तुले लागे याना अर्थ तू तसा वागे. बरोबर आहे का नाही? काय कीर्तनकार कोणाचा दुश्मन राहत नाही. कीर्तनकार हा देवाचा भक्त असतो, एक कोणाचाच दुश्मन राहत नाही, पण ते ज्याचे ज्याचं असतं. जसं एखादं म्हणतात ना, जाऊ द्या हो कीर्तनकारच ना धंदा वेग्यात सालास ना, कोण वी जो ठैरायसन जाई तो सालावी, आपण ठैरावतच नाही तर आपले काय लागी. तसं असतं मायबाप हो. म्हणून उद्या फार महत्त्वाचा दिवस आहे. उद्या यज्ञ झाल्यानंतर परवाच्या दिवशी देव बसणार आहे. मग देव बसताना मायबाप हो, देवाच्या पायाखाली सोनं लागतं. ऐका, कमिटीनं आणलेलं आहे सोनं, म्हणत नाही ती गोष्ट नाही, पण प्रत्येकानं गुंजाभर का होईना देवाच्या चरणी सोनं टाकायचं आहे. हो, काट सांगतोय कारण की मी 14 ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव केलेला आहे. मला माहीत आहे ब्राह्मणदादांनी सूचना दिल्या असतील नसतील ते जाऊ द्या, पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस देव बसवले जातात ना, तर प्रत्येकानं गुंजाभर तरी सोनं टाका. का? देवाच्या चरणी सोनं फार महत्त्वाचं असतं. जर देव सोन्याच्या सिंहासनावर बसले तर देव तुमच्या जीवनामध्ये सोनं करतं. म्हणून देवाला सोन्याच्या याच्यावर बसवलं जातं. म्हणून गुंजाभर का होईना परवाच्या दिवशी सर्वांनी त्या ठिकाणी दान करायचं आहे. आणि महत्त्वाची सूचना, आतापर्यंत कोणी लेकीबाडी हो ना, आतापर्यंत कोणी आपले नातेवाईक आले नसतील, पण उद्या फोन लावा, त्यांना जरूर बोलवा की हा सोहळा पुन्हा नाही. आणि परवाच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सकाळी 6 किंवा 7च्या आत सर्वांनी गुड्या उभारायच्या. तुम्ही महाराज गुढी का उभारल्या? ऐका, गुडिया तोरणे करती कथा गाणे, कुठं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तसं भगवान परमात्मा मायबाप आपल्या कंचनपूरमध्ये आलेलं आहे. म्हणून 26 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी सकाळमध्ये सर्वांनी गुड्या उभारल्याशिवाय राहू नका. आणि महत्त्वाची सूचना, उद्या आणि उद्याच्या दिवशी भंडाराजी, उद्या जेवण करताना अगोदर 2 दाणे किंवा थोडं चिमूटभर साखर घेतल्याशिवाय राहू नका. कारण की देव आहे, काय नाही दिवस जिंदगीभर खायच्यात भाजी भाकरी, पण गोड तोंड केल्याशिवाय जेवण करायचं नाही. का? देव घरा आले सम्माने पुंजिले. देव आलेले, आपल्याला त्याची पूजा करायची. म्हणून सर्वांनी मायबापू प्रसन्न अंत करणारा वाद विवाद काही नाही, पण मी बोलतो काही सर्व बाजूला ठेवा, पण देवाच्या चरणी लागा. कारण की हा सोहळा पुन्हा येणार नाही. मायबापू, मला तर शब्द सापडत नाही, तुम्हाला काही वाटू द्या. मैं पूर्ण महाराष्ट्र फिरतो, महाराष्ट्र बाहेर फिरतो. बऱ्याच गावांमध्ये कीर्तनकाराला गावातले लोक मान देत नाही, तुम्ही बघा. पण माझा स्वभाव जरी असा चिडचिड आहे तरी लोक मला मान्य करतात. हा मला गावाचा अभिमान आहे. मला हा स्वाभिमान अभिमान आहे. 15 वर्षापासून मायबापू मी दूध सोडलं आणि माझा संकल्प पूर्ण गाव एकत्र येऊन पूर्ण करतायत. मी तर म्हणेन ना, देवा मरू दे केव्हाही, पण याच गावामध्ये मला जन्माला येऊ दे. कारण की ही भूमी माझी आहे. कारण की इतका मायबापू तुम्हाला काय सांगावं, किती कष्ट करून हे मंदिर बांधलं जात आहे. प्रत्येकानं काही ना काही दान दिलेलं आहे, ज्याच्या पद्धतीनं. आपण कोणाला बळजबरी केली, ज्याच्या पद्धतीने दिलेलं आहे. देवानं त्यांच्याकडून तितकं घेतलेलं आहे. पण सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. माझा 26 तारखेला संकल्प पूर्ण होतोय. बरेच स्वप्न अपूर्ण बाहेर घेऊन गेले. नानाश्री, जेटू सत्रा नाना, अशोक बाप्पू, असे बरेच मंडळी गेले की नाही. त्यांचं स्वप्न होतं की गावात मंदिर व्हायला पाहिजे, पण ती वेळ नव्हती, ती तिथी नव्हती, तो काळ नव्हता. म्हणून ती तिथी आली, तो काळ आला, ही वेळ आली. म्हणून तुम्ही गमू नका दादा. कोरोनामध्ये आपण वाचलो, हीच आपले भाग्य समजा. नाही तर गावागावात जाऊन बघा तुम्ही, कोरोनामध्ये कसे लोक गेलेले आहेत. आपण वाचलो म्हणून देवाच्या चरणी लागा. सर्वांनी घरात मायबाप थोडं 2 दिवस घराचा त्याग करा, मंडपात येऊन बसा. त्या देवाला म्हणा, देवा तू प्रसन्न अंत करणार नाहीये, कारण की आम्ही तुझी भक्ती करायला पुढे येतोय. म्हणून सर्वांनी या मायबाप अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना. एक शेर बोलतो, शेवला पूर्ण विराम देतो. फूल है गुलाब का उसकी कली क्या काम की,
फूल है गुलाब का उसकी कली क्या काम की, जो छत्रपति शिवाजी को जान न सका उसकी जिंदगानी क्या काम की। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नाम विठोबाचे थोर तरला कोळी आणि कुंभार ऐसे नामाची आवडी तुटे संसाराची वेळी। झालेली सेवा भगवंताच्या चरणी साधू संतांच्या चरणी अर्पण करतो। या सेवेमध्ये चुकीचे अभद्र वाईट अपवित्र शब्द निघाला असेल बुद्धीचा वाणीचा दोष समजा कंठी मिरवा।